हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान् सस्मरे नित्यं वेदवाणी विनायकं गुरुं भानु सरस्वती प्रणदागौ मातृदेव भव आचार्य देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरण्डं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमः। हा बंदच करून द्या. गोविन्दाय नमो नमः। त्याच्यातून आधी एकदम करून बघ. तू करून पाहिजे कारण शूटिंग मारणार तो पण चालू करून घेतला पाहिजे. तो कोपऱ्यातला तो राहिला आहे. त्याला आणखी एक व्यवसाय वाढला ना एवढे पॉवरफुल माहिती आहे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम नाही तर म्हणजे छोटे ठेव आपले इथे. श्रीराम जय राम जय जय राम. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महा नमः पार्वती पतये हर हर महा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. राजाधिराज रामचंद्र भगवान की. धर्मराजानं भीष्म पितामहांना प्रश्न विचारला, महाराज एखाद्या आचारहीन पुरुषाला जर एखाद्या विद्वानानं ज्ञान सांगितलं आणि त्याने जर आचार नाही पाळला तर विद्वानाचा जन्म बिघडतो का? आपली गावठी म्हण आहे बघा, गाढवा पुढे वाचली गीता आणि रातचा गोंधळ असे. आता आपल्याला या जगात असं पाठवलं की अज्ञान माणसांना काही योगाने पदं मिळून जातात. त्या पदावर बसल्यावर सुद्धा त्या पदासारखे ते वागत नाही. ते असं असतं.
म्हणून आणखीन एक शब्द आहे, अज्ञाना हाती धर्म गेला, याता याती उरला. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून ज्ञानी असल्याशिवाय आणि योग्यता असल्याशिवाय त्याला काहीही सांगू नये. मग का हो हे प्रवचन कीर्तन का? तर प्रवचन कीर्तनामध्ये तत्वज्ञानाचा आणि आचरणाचा बोध होतो. ज्याला आचरणाची अडचण होते तो प्रवचनात बसत. कशी मारले? प्रवचनाची गोडी त्यालाच आवडते. त्याला लग्न असेल तरी तो तिथे जाऊन येतो, प्रवचनाला येऊन बसतो. आपण जेव्हा त्याला जाऊन प्रवचन गेलं तर गेलं, असं आहे. तर ते जे आचार आहे पद्धत, भीष्म पिता म्हणाले बेटा, आता मुलगा म्हणून शब्द वापरलाय. कोणत्याही अज्ञान मनुष्याला उपदेश केल्यानंतर उपदेश करणारा दोषी आहे. कारण त्याचा आचार सुधारल्याशिवाय किंवा त्याने विचारल्याशिवाय त्याला काही सांगायचं नाही. अज्ञानाला आपण काय करतो, ब्रह्मज्ञान कोणालाही सांगत राहतो. लोक रस्त्यावर सुद्धा ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलतात ते. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, ब्रह्मज्ञान लेकुराच्या गोष्टी. लेकूर म्हणजे लहान वय नाही, जो अज्ञान आहे तो मुलाप्रमाणेच आहे. त्या दोषाची प्राप्ती तुला सांगतो. या विषयामध्ये एक दृष्टांत आहे. जो दुःखामध्ये अति पीडित झालेला जीव होता, त्याला एका संत पुरुषानं उपदेश केला. हिमालयाच्या निकटी एका ऋषीचा आश्रम होता, ज्या ठिकाणी सिद्ध चारण हे विचरण करीत होते. म्हणजे मोठमोठे विद्वान लोक त्या ठिकाणी फिरत होते. असं ते वातावरण होतं. आणि असं असल्यानंतर त्यांच्या आसपास वन, फुलं, आश्रम इतका सुंदर होता की त्या आश्रमामध्ये मूर्खाला सुद्धा आनंद होता. वातावरण काय करतं, गाढव जरी आलं तरी त्या गाढवाला तिथे थंडगार हवा मिळणार आहे. घोडा आला तरी त्याला, म्हणजे पशु जीव जंतू कोणी येऊ. जसं आपण सकाळीच ऐकलं की अत्री ऋषीच्या आश्रमात जो जायचा तो आनंदितच व्हायचा, तो आनंदितच व्हायचा. त्या काश्मीरला कोणीतरी ते लहान मुलगा घेऊन गेलं आणि ते इतकं झटके द्यायला लागलं तर डॉक्टर मिळत नव्हते. एवढंच त्याला स्वेटर घातलेलं होतं की बातमीत दाखवलं त्यांनी की लोकांचं अज्ञान. काही गरज होती? असं आहे ते. म्हणजे 1 वर्षाचं नाही ते पोरगं, हाऊस मायची बापाची, असं होतं. काही गडबड झाली तर जन्माचं दुःख. म्हणून हौशी पुढे मोल नाही. म्हणून त्यावेळेस तिथे त्या आश्रमामध्ये एक ऋषी आपल्या व्रताचं आचरण करून राहत होते. तपस्वी होते, स्वतः ब्राह्मण होत होते. वेद मंत्राचा उच्चार ध्वनी तिथे गुंजत होता. बाल वाखल्य ऋषी त्यांचं नाव होतं. ते संन्यासी होते. आश्रमाची शोभा चांगली होती. एक दिवशी अज्ञान माणूस त्यांची टिंगल करण्याकरता चालला गेला. म्हणून ज्यांचा परिचय नाही त्यांना काहीही सांगू नये. ज्योतिषामध्ये सुद्धा विचाराला आल्यानंतर आचार संपन्न माणसाला उपासना द्यायची असते. आणि जे आचार संपन्न तू पूजा कर आणि तिकडेच जाय. कारण तो आचार पाळणार नाही तर पूजा नीट होणार नाही. म्हणजे पूजा नीट नाही झाली तर उपासना नीट घडणार नाही.
पहा तुम्ही शेगावला सगळेच जाता, काही ठराविक लोकांच्याच गावात आमचं काही काम नाही झालं ते काय खरं नाही महाराज. तो त्या एवढ्या चांगल्या वातावरणाची निंदा करून टाकतो, पण असं समजत नाही की आपलं पाप जास्त आहे म्हणून काम होत नाही. केव्हाही आपले जसं खराब फडकं एका धुण्यात चांगलं होईल का? बरं जास्ती ॲसिड टाकायला गेलं तर फाटून जाईल ते. तसं तुम्ही परमार्थापासून लांब होऊन जाता कामं नाही झालं की. काही खरं नाही राहिलं तर साईबाबाचं बी आता बरं नुसतं. अरे पण तू कुत्र्याप्रमाणे वागतोय ना. आईच्या अंगावर धावतो, बापाच्या अंगावर धावतो, चवणाच्या अंगावर धावतो. तू जर कुत्र्याचं आचरण आहे तुझं, मग आता ज्याचं कुत्र्याचं आचरण आहे त्याला जर तुम्ही रामकृष्ण हरी द्या का श्रीराम जय राम द्या का अमुक द्या, त्याचा परिणाम उशिरा होईल. केव्हा केव्हा या जन्मी होणार नाही तर पुढच्या जन्मात होईल. नामाचा परिणाम होत नाही असं नाही आहे. मागील या जन्मा मुक्त झालो तो परिणाम होईल, पण वर्तमान स्थितीमध्ये तुम्हाला समाधान मिळणार नाही. आचार पाळला तर वर्तमान स्थितीमध्ये समाधान आहे. आज आचार नावाची गोष्टच बाजूला ठेवून दिली, कारण बाजारात आचार मिळतो. बाजारातल्या आचारात कीटकनाशक टाकलेलं आहे की खराब होऊ नये म्हणून. घरच्या लोणच्यात कीटकनाशक नाही आहे. वर्षांनी 2 वर्ष चांगलं राहतं ते, आणि आणखीन तेल कमी झालं तर भांडे घासायला उपयोगाला येतं. भांडे स्वच्छ. जो आचार पाळतो तो या जन्मातही शुद्ध राहतो, पुन्हा भगवंताजवळ जातो, पुन्हा भगवान त्याला जन्माला असं घालतो, सुखे घालावे गर्भवासी गुण गायी ना आवडी न लगे धनसंपदा मुक्तिसंपदा. काय जे काय आहे ते आहे, पण गुण गायी ना आवडी. फक्त तुझे गुण गायला मिळाले पाहिजे बस. ही जी एक अवस्था प्राप्त होते की हरिगुण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हरिगुण हे आपलं ध्येय आहे असं ज्याला समजतं. गोकर्णाला या जन्मात समजलं, धुंदुककाराला प्रेत योनीत समजलं, म्हणून धुंदुककाराने भावाला सांगितलं आणि स्वतःचा उद्धार. प्रेत योनीत आठवण राहिली असं आहे. कारण संत कृपेने की तुला मुलगा होईल असं सांगितलं, त्याच्यात यांनी कपट केलं, कपटाचं फळ मिळून गेलं. पण बुद्धिशुद्ध झाली. आईला कपट केल्याचं अनुभव येऊन गेला की आपला चांगला निघाला आणि तो आपला वाईट निघाला आणि तो चांगला निघाला. भक्ती जर्जर होऊन गेली. कुठे? गुजरातमध्ये. तरुण कुठे झाली? वृंदावनामध्ये. मग वातावरण वृंदावनात आहे म्हणून भक्ती तरुण आहे. आपल्या घरातलं वातावरण कसायचं आहे आणि आपण भक्ती करतोय. कालच सांगितलं ना, कसायच्या दारी गाय बांधली असं आहे ते. वातावरण पाहिजे ना. जोपर्यंत आपण वातावरण निर्माण करीत नाही तोपर्यंत सदाचार टिकत नाही. लोणचं केल्यावर सुद्धा त्याच्यावर लिंबाचा पाला ठेवतात लोक. काय करतो तो? ब्रह्मरस आहे. त्या लोणच्याला तो खराब होऊ देत नाही. घेई ब्रह्मरस काढा तेने जन्म मरण होय निवाडा. प्रेत ॲक्सिडेंट झालाय, रक्त वाहत आहे, नुसतं लिंबाचा पाला टाकून देतात पोलीस. डॉक्टर येईपर्यंत रक्त थांबून जातं. काय शक्ती आहे बघा वनस्पतीमध्ये. थांबून देते रक्त, दुर्गंध येत नाही. असं आहे ते. केवढी ताकद आहे निसर्गामध्ये. तर ही निसर्गातली ताकद सुद्धा भगवंताचीच आहे. वृक्षवल्ली आम्हा
सोयरी. एका बाजूला गिलक्याचा भर लावा, एका बाजूला कारल्याचा लावा. कारलं कडूच आहे, गिरलं मधूनच आहे. सृष्टीची जी योजना आहे, म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी पेरे कडू जिरे मागे अमृत फळे अर्कवृक्षा केळे अर्कवृक्षा केळे कैसे येतील, कसे येतील अर्कवृक्षाला केळे. म्हणून धर्मराजानं विचारलं, महाराज शुभ आणि अशुभ कर्म करतात त्याचं फळ भोगावं लागतं का? म्हणे 100%. शुभ कर्माचं फळ चांगलं आणि अशुभ कर्माचं फळ वाईट. पितामह विद्वान लोक असं सांगतात की देव कार्यामध्ये ब्राह्मणाची परीक्षा करायची नाही, पण श्राद्ध कार्यामध्ये ब्राह्मणाची परीक्षा करणं आवश्यक आहे. कारण तो ज्ञात पाहिजे. ज्या यजमानाकडे ज्ञात ब्राह्मण जातो त्याची पूजेची पद्धत आणि अज्ञान गेला की त्याच्या पूजेत फरक पडतो. आपल्याला म्हणतं हे असं काय करताय. म्हणून शास्त्राने असं सांगितलं आहे, ज्ञात ब्राह्मण येईल त्या दिवशी आपल्या वडिलाची तिथी असो या नसो श्राद्ध करून घ्यायचं. कारण श्राद्ध हे ज्ञात पद्धतीने झालं पाहिजे. अज्ञान पद्धतीने केलं तर त्याचं फळ यजमानाला मिळून जातं, पण अज्ञानानं करणाऱ्याला मात्र भोगावं लागतं. देव कार्यामध्ये परीक्षा नाही आहे. तुम्ही जर उदबत्ती अशी वाळायची अशी वाळलं तर गणपती काहीच म्हणणार नाही, याचा भाव आहे असं धरून करेल. पण पितर मात्र सोडत नाही. पितर मात्र सोडत नाही. भीष्म पिता म्हणाले, हे यज्ञ होम देव कार्यसिद्धी हे ब्राह्मणाच्या अधीन नाही. यज्ञ याग हे जे आहे ना ब्राह्मणाच्या अधीन नाही आहे, ते तुमच्या कर्माच्या अधीन आहे. तुमचं कर्म जसं असेल तसं त्याचं उदाहरण आहे. जन्मेजय राजा हा शुकदेवां परीक्षिताचा पुत्र. त्याच्या मनात असं आलं की आपल्या वडिलांना 7 दिवसात मृत्यू आहे ही माहिती असल्यावर सुद्धा त्यांना मृत्यू टाळता नाही आला. मला जर माहिती असता तर मी टाळून टाकलं असतं. वैशंपायन म्हणाले, अरे असं होत नाही. नाही नाही नाही, काय दैव दैव प्रयत्नात दैव. असं जा म्हणे, तुला 18 ठिकाणी कोड फुटणार आहे. गोष्ट आहे का? एकदा ऐकली तुम्ही. पण 17 ठिकाणचं जाईल आणि 1 ठिकाण तर राहील. म्हणे का? तर तुला मी महाभारत सांगेल, महाभारतात सांगताना तू श्रद्धा ठेवशील, पण एका ठिकाणी अश्रद्धा ठेवशील, मी शेवटी संतापेल आणि तुला कोट राहीलच. म्हणे काय माझं पाप? म्हणे तुला श्याम करणं घोड्यावर बसायचं नाही. म्हणे आपण घोडे विकणे बंद करून टाकू. राजा आहे पण 1 वर्षभर चाललं. लोक म्हणे काय राजा आहे, याला घोड्यावर बसायचं नाही म्हणून हा घोडे विकत येत नाही. सगळीकडे आपकिर्ती. हा म्हणे विक्रीला परवानगी देऊन आपल्याला बसायचं नाही आहे. दिली विक्रीला परवानगी. एक दिवशी राजा बाहेर आला, तो श्यामकर्ण घोडा आला. आपल्याला दक्षिण दिशेला नाही सांगितलं म्हणे जायला. आपण घोड्यावर बसून उत्तर दिशा पाहू. त्या घोड्यावर बसल्यावर त्याला टाच मारल्यावर त्याने आपल्याला झाडाखाली कोणी बाई भेटेल तिच्याशी बोलायला नाही सांगितलं आहे. आपण बोलणार नाही, तो घोडा तिथेच उभा राहिला जिथे बाई होती तिथे. नाही म्हणे बाईशी बोलायला हरकत नाही, हिच्याशी लग्न करायला नाही सांगितलं म्हणे. मग ती बाई गळ्यात पडली. म्हणे लग्न नाही करणार. ती घरी आली. म्हणे असं कसं काय लग्न नाही करणार? अरे म्हणे यज्ञाला बसायला नाही सांगितले, तर आपण यज्ञ हे करू, लग्न लावून घेऊन गेलं, यज्ञाला नाही बसवणार. यज्ञाची वेळ आली ती म्हणे मी बसेनाच. म्हणे आपल्याला ब्राह्मणाची टिंगल करायला नाही सांगितलेलं,
टिंगल नाही करणार. तर याने अश्वमेध नावाचा यज्ञ ठरवला आणि त्या यज्ञामध्ये घोड्याच्या अंगाला हात लावता लावता अमंगल ठिकाणी हात लावला आणि ते आणखीन एक सांगितलं होतं, तू यज्ञ करशील तर म्हातारे ब्राह्मण बोलू, तरुण बोलू नको. पण याच्या नशिबानं म्हातारे मिळालेच नाही, मिळाले ते तरुण. त्या तरुणाने त्या घोड्याला हात लावता लावता हसले आणि राजा संतापला, हे तुम्ही असे वागता, म्हणजे जा राजा, आमचा यज्ञात अपमान केला, तुला कर्माचं फळ भोगावं लागेल. 18 ठिकाणी कोड. सगळं झालं. नाही होता होता जे होणारं होतं तेच झालं. असंच तुमच्या लग्नाचं असतं. नाही नाही म्हणताना अशा ठिकाणी पडत की जन्मभर पश्चात्ताप. असं आहे ते. ज्या पोरांकरता नवस केले त्यांनी हौस पेळली, कारण ते दैव आहे तसं. म्हणून तो एक कवी होता ना, नशिबानं. असं आहे. नटसम्राट. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहे या आजही जगात घडत आहे. ज्या सांगितलेल्या आहे त्या काल्पनिक नाही आहे, त्या सिद्ध आहे. कारण त्या वस्तुस्थितीवर आधारित आहे. त्या वस्तुस्थितीवर आधारित आहे. सगळं आटोपलं. 18 ठिकाणचं कोड जाण्याकरता महाभारताला सुरुवात झाली. हे आपण जे सांगतोय हे जन्मेजयाला वैशंपायनाने सांगितलं आहे. त्यावेळेस जन्मेजयाने सुरुवात केली, राजा अश्रद्धा करायची नाही, हे महाभारत सत्य आहे, याच्यात एकही गोष्ट असत्य नाही आणि हे तुझ्या वंशातच घडलेलं आहे. हा तुझ्या वंशाचा इतिहास आहे. वाघ मारे आडनाव म्हणजे त्या लोकांनी वाघ मारलेले आहे, तेव्हा गोळी नव्हती. वाघ मारे आडनाव म्हणजे वाघाच्या मागे धावून त्याला मारला म्हणजे मारला, म्हणून वाघ मारे. कावळ्यांनी कावळे मारले. कावळे. आमचे पंजोबा गुडघे वाकले होते, टोंगळे आडनाव होतं. असं आहे. दुसऱ्याला त्रास दिला, पोळ आडनाव झालं. काही काही आडनाव विचित्र आहे. तर ते कर्म घडलेलं असतं. पाटील चौधरी हे पदवी आहे, पाठक पुराणिक या पदव्या आहे, जोशी हे पदवी आहे. जे पंचांग सांगतात ते जोशी, यज्ञ याग करतात ते आम्ही पुराणिक, पुराण सांगतो तो पुराणिक. असं आहे. काही गोष्टी जन्मजात आहे, काही प्रसंगाने पडलेल्या आहे. म्हणून धर्मराजा वैशंपायनाने सुरुवात केली. एक एक स्कंद. महाभारताचे भाग किती? 18. कोड किती ठिकाणी फुटलं? 18. पहिला स्कंद झाल्यावर राजा श्रद्धापूर्वक ऐकत होता, कोड साफ. आणि जेव्हा महाभारताचं युद्ध सुरू झालं, वैशंपायन सांगायला लागले, हे जन्मेजया, तुझ्या आजोबाने म्हणजे भीमाने आकाशात हत्ती फिरकवले, अजूनही आकाशात हत्ती आहे. म्हणे महाराज काही सांगायला कुठे केव्हाचे हत्ती? बस राजा संपला. आता महाभारत सांगणार नाही. आता तुझ्या आजोबाचे हत्ती दाखवतो. म्हणून आकाशातून हात केले तर हत्ती खाली पडले. या भूमंडळामध्ये ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या त्या वायुमंडलात तशाच्या तशा आहेत. आता हे जात आहे ना यान, तर चित्रपट होता ते, तो अभ्यास चाललाय त्यांचा. अंतराळमध्ये माणसं जाऊन आले. आपला एक जवान जाऊन आला होता, तो शोधून आणलं त्याने. सोपी गोष्ट नाही ती.
आई वडील रडत होते जाताना आणि येतानाही रडत होते, तो तिथून हात करत होता. तरी किती विज्ञान आहे आपल्याला, ते अंतराळातलं दिसत होतं, तो दाखवत होता. जेव्हा खाली उतरला तेव्हा 15 दिवस कोपऱ्यात कोंडला, मग बाहेर आला. तर हे जे ज्ञान आहे हे आता यंत्रात आलं, हे आपल्या ऋषी मुलींच्या बुद्धीत होतं. म्हणून ते हत्ती पाडून दाखवले. तुझे आजोबा म्हणे हत्तीची मान मोडून गटा 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 रक्त पिऊन जात होते. मग किती प्याले असतील, उपाशी होता भीम. क्रोध, कारण मग पाप कसं लागलं नाही, तर अधर्माच्या नाशाकरता पाप लागत नाही. अधर्मनाश. आई मुलाला शिव्या देते, आईच्या शिव्या लागत, पण बाईने दिल्या तर आता तुम्ही खाल्लंय का नाही कोणाच्या आईच्या आणि बाईच्या ते तपासा. हा माणूस कर्रो, विचार करा, तो लागतो थरथर. आईचा नाही लागत, कारण ती प्रेमाने बोलते, पण आईचं सहन होत नाही. लक्षात ठेवा. शेजाऱ्याचा तळतळा लागून जातो. आई म्हणजे जिथे असेल तिथे सुखी राहा. म्हणून त्यांचं श्राद्ध मोठ्या प्रेमाने करायचं असतं. काही माणसं घरात बाई कटकट करते ना, ते बाहेर श्राद्ध करून टाकतात की काय झालं कटकटपेक्षा करून. मला नाही करायचं, तू तुझ्या बापाचं मायचंच कर असं सांगतो तो. समजून जावं हा तिकडे करून आलेला आहे, असं आहे ते. आता कलियुगात लोकांचं श्राद्ध करायला महाराज लोक काय झाले, तुमचे सगळे फोटो ठेवून देतात आणि भागवत करून येतात. झाले ना, गेलं होतं तुम्ही असं सार्वजनिक. ते लोक त्र्यंबकेश्वरला जाताना ते दादा त्यांनी तर गोत्र बी विचारलं नाही. म्हटलं किती लोक बसले होते, म्हणे 450. आणि ब्राह्मण किती होतं, म्हणे एकच. यजमान 450. कॉन्ट्रॅक्ट कोणी घेतला तर म्हणे भाऊने, मी करून देईन तुमचं, चालला तिथे. धर्मकृत्य सुद्धा बाजार झाला. असं 108 सत्याने केलं तर किती ब्राह्मण पाहिजे? तुम्ही किती केले, कसे केले? असं आहे. कारण त्याच्याशिवाय होणारच नाही ते. भले पोथी एकाने सांगायची, त्याचं प्रमाण देऊ का तुम्हाला? भगवंताचे 16,000 लग्न होते. तो सगळ्या बाया म्हणाल्या आज कसं आपल्याजवळ बुवा नाही, आपल्याजवळ बुवा नाही. 16,000 गर्गाचार्य, पण नवरदेव एकच. पण नाही, 16,000 कृष्ण रूप प्रमाणे. बा देवाची कृपा कसं आठवून दिलं. प्रमाण देताना सुद्धा देवच देतो, आपल्या मुद्देत राहत नाही. नाही तर मला काही वेळा काही शब्द विचारायला लागतात. तेवढे रूप धारण केले. ब्रह्मदेवन ते चक्रात पडून गेले. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. काय दाखवायचं होतं जगाला? मी परमात्मा आहे. एवढा परमात्मा असून 16,000 ठिकाणी उभा राहिल्यावर सुद्धा वसुदेव देवकी म्हणे यज्ञ कर. आणि यशोदानंदाला विचारलं, बाबा आई तुमची काय इच्छा आहे? अंतकाली तू आठवावा, तू समोर यावा नाही, तू आठवावा. म्हणून संत लिहितात, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. हे का बरं सांगतोय राम की आता आठवण करा, संपलंय. अवसर बार बार
जाना तो कुछ करले भलाई, जनन मरण सुख पावे. जनन मरण सुख पावे. म्हणून संत लिहितात क्षणोक्षणी हाची करावा विचार. कारण हा देह काळाचं भक्ष्य आहे. त्या काळाला कसं खायचं असेल ते त्याचं ठरलेलं आहे. चमडा जाने कुत्ता जाने. म्हणून कोणाचे काही हाल झाले तर त्याच्यावर वाच्यता करायची नसते. रक्त कोणाचीही दैना होऊ नये ही भावना मनामध्ये ठेवायची. काय यंत्र आहे की गाव जवळ आलं पाचोर आणि गाडी विहिरीत पडून गेली, कोणाला दिसली. इतक्या लांबून प्रवास करून येतो मनुष्य. बरं दोन्हीच जण, बरं कोणाला बसवायचं तो लगेच चाकू दाखवत. असं आहे ते. म्हणजे आता तुम्ही कोणाला कधी म्हटलं मी सोडून देतो तो भरोसा राहिलेला तो म्हणतो तुम्हीच पाडलं द्या पैसे. असं आहे. जन्मे जयाला 18वं कोड शिल्लक राहील. मग वैशंपायनांनी आधी सूचना दिली होती, नाही तर भोगावं लागलं कोणाला असतं. संत तुम्हाला सूचना देऊन देतात. धर्मकृत्य करतोय पण त्याच्यात लक्षात ठेव. धर्मराजानं विचारलं महाराज होम यज्ञ आपल्या नशिबानं होता असं तुम्ही सांगितलं, पण गुरुची कृपा असेल तर यज्ञ हा पार पडतो. वशिष्ठांची कृपा राजा दशरथावर होती म्हणून पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ पार पडला. धर्मराजावर भीष्म पितामहांची कृपा, द्रोणाचार्यांची कृपा आणि भगवंताची कृपा होती म्हणून सगळे यज्ञ यथासांग पार पडले. धर्मराजाच्या यज्ञामध्ये देवऋषी नारद प्रवचनाला असायचे. आणि धर्मराजाने काय प्रश्न, मला प्रल्हाद चरित्र सांगा. म्हणे का रे का? विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा भगवंताच्या नावावर निष्ठा राहिली. विपरीत त्रास द्यायचा हिरण्यकश्यप. विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. अनुकूल काल असो का प्रतिकूल काल. आपलं थोडं तो काय देव आहे हो मंदिरात काय काय मंदिर आम्ही इतके दिवस जातो काही पाहणी पडत नाही. अरे तुझं प्रारब्ध दुश्चित आहे त्यामुळे ते फळ मिळत नाही. पण संसारातलं सुख हे नाशिवंत आहे हे समजून जर नाव घेशील तरच उद्धरसेल. काय सुख आहे तुम्हाला जरी पैसा मिळाला तर त्याचा काय तुमचा लोक उपयोग नाही. तो देहाचं का गोष्ट आहे. पण जीव आणि आत्मा यांचा संबंध वेगळा आहे. म्हणून वेदवेत्या ब्राह्मणाला निमंत्रण केलं पाहिजे श्राद्धामध्ये आणि बुद्धिमान लोकांकडूनच श्राद्ध केलं पाहिजे. धर्मराजानं विचारलं महाराज अपरिचित माणूस हा विद्वान आहे का नाही कसं समजायचं. अपरिचित माणूस जो आहे अपरिचित माणसाकडून श्राद्ध सुद्धा करायचं. कारण वशिष्ठाकडे सुद्धा एक माणूस खोटा बनून आला आणि जेवणात त्याने मांस वाढलं होतं. आता या तीर्थक्षेत्रावर जो कर्म करतो ना त्याला त्या ब्राह्मणाच्या घरी जेव घातलं पाहिजे. त्याला कुठे जेवायला सांगतात हे तुम्ही बाहेर जेवून या. बाहेरचं अन्न मला काही लोक विचारताना बाबा प्रसाद अज्ञान माणसाच्या घरचा आहे खायचा का नाही. म्हटलं तो देवापुढे गेल्यामुळे अज्ञानाचं पाप नष्ट झालं. तो फक्त त्याच्यापुढे गेला पाहिजे.
म्हणून सगळे लोक आणून डबा घेऊन आज्ञा घेता माझी. डबा माझ्या समोर उभा राहतो प्रसाद. तुम्ही दुसऱ्याला सांगता त्यामुळे तुम्हाला माहीत नाही. ते करून आणताना ते माझ्यापुढे डबा आणतात, मी डब्याला हात लावतो मग प्रसाद जातो. आता मोठं भरीत आणलं तर ते कोणी माझ्याजवळ आणत नाही. इडली असं आहे. प्रसाद शुद्ध करायचं काम आहे ते. त्याच्या समोर गेलं की काही अशुद्ध राहणार नाही. साईबाबा शिर्डीला होते आणि ताजुद्दीन बाबा नागपूरला होते. जा रे म्हणे, भोसले चालले होते, हे नारळ देऊन द्या म्हणे माझ्या भावाला. आता हे एवढे भोसले श्रीमंत यांनी पानचटपणा भुसावळ स्टेशनवर गेला, फोडून टाकार म्हणे नारळ, त्यांना काय समजतं, खाऊन येईल. साईबाबाचे जवळ आले, 4 चोर येत आहे म्हणे, दुसऱ्याचा माल खाता, श्रीमंत आहे. आल्यावर म्हणे हे आले चोर, माझ्या भावाने नारळ दिलं, यांनी भुसावळला खाऊन गेले म्हणे. तर ही यांची किमया अशी असते. मला सुद्धा हा दृष्टांत दिल्यानंतर एक अनुभव घ्यायचा होता. 1975 साली माझ्याकडे एक जोगळेकर म्हणून एक्साईज सुप्रिटेंडंट होते. त्यांच्यावर करेक्शन झालं. त्यांची तिथे श्रद्धा होती. मी त्यांना म्हटलं मला त्या जागेवरचं हिरवा कापड आणून द्या तुम्ही, तुम्हाला मी प्रयत्न करेल निर्दोष सोडायचं. आणलं त्याने, त्याचं मी बंडी शिवली आणि ज्या दिवशी तारीख असेल त्या दिवशी ही बंडी घालायची आणि कोर्टात जायचं. त्या ग्रस्तानं ते ऐकलं. ज्या वेळेला आरोप पण प्रत्यारोप व्हायला लागले त्यावेळेला आरोपी चिडला जळगाव कोर्टात, माझी वकिली मी करतो म्हणे. आणि सडासड ते वकील वगैरे सुद्धा विचार करायला लागले. इतकी सुंदर वकिली केली आणि पटवून दिलं की करेक्शन कसं झालं, का केलं गेलं नाही, निर्दोष. मग त्यांच्या मुलीचं लग्न होतं. त्यांना म्हटलं मी नागपूरला येतो. तिथे लग्न बिग्न आठवलं, खूप अन्न उरलं होतं. म्हटलं चलो. मी कुठे? ताजुद्दीन बाबा. आणि तिथे वाटा सुटली. तेव्हा मी तिथे दर्शनाला गेलो की तुमच्या अंगावरच्या फडक्यामुळे हा माणूस निर्दोष सुटला. करत येथे माझे जुळते. एकदाच तिथे गेलो. नागपूरला जायचं काही काम पडत नाही आपल्याला. पण ही संताची महिमा असते. म्हणून संताच्या जवळचं फूल, देवाच्या अंगावरचं फूल आणि तुळशीपत्र म्हणजे सोन्यापेक्षाही मोठं आहे. त्याचा संग तुम्हाला घडला की तुमचं ढंग चालले. पण आपण दरवाजाला लावतो, लक्ष्मी आली पाहिजे. काय दरवाजा लावतो? तुझे लक्षण चांगले झाले पाहिजे. कोणते लक्षण? लक्ष्मीला काय करतो? थांब, लक्ष्मी कुंकू लावते. कुयऱ्या बदलल्या डिझाईनच्या, पण हे सुधारले नाही. असं आहे. लक्ष्मीपेक्षा लक्षणं सुधारले पाहिजे, दुर्गुण गेले पाहिजे. चुगल्या लावण्याचे मोठ्या मुलांना काही बोलतो मनुष्य. जसा वयस्कर होतो तसं तोंडातून अभद्र शब्द काढतो. काय येत आहे ते? वाईट लक्षण. अभद्रवाणी काय आहे? वाईट लक्षण. अमंगलवाणी नको माझ्या मुखा, त्यावनी मी मुखाची बरा. हे लक्षणं लागले पाहिजे. देवाच्या तुळशी दलाने, देवाच्या प्रसादाने. 5व्या अध्यायामध्ये कथा आहे. राजा सगळं राज्य करत होता, पण एकदाच गवळ्यांच्या मुलांचा प्रसादाचा त्याग केला. राजाचं काम काय? लोकांची श्रद्धा वाढवणे. मोठं माणूस आलं, हो हे पण सत्याण्णवला येतात,
म्हणजे 10 लोकांची श्रद्धा वाढते. म्हणून राजाने तिथे प्रसाद घ्यायला पाहिजे होता सत्यदेवाचा. राजाने घेतला नाही. सगळ्या राज्यात अराजकता मारली. तेव्हा राजा शुद्धीवर आला की असं का, मी चांगलं वागू. तेव्हा लक्षात आलं की आपण सत्याचा परित्याग केला आहे. ज्या वेळेला मनुष्य सत्याचा परित्याग करतो त्याच वेळेला अराजक वाढतो. हल्ली तुम्ही सत्याचा त्याग केला आहे सगळ्यांनी, म्हणून प्रजा कशी आहे, अराजक. आपल्याला जरी मार्ग असला तरी रस्त्यावर हळू चालावं हे सत्य आहे. तुम्ही जोरात चालता काय, म्हणजे सत्य काय आहे. घरात हळू बोलावं. व कोणाचा धाक आहे का, अरे घरात हळू बोल. आता ते फोनवर केवढ्याने बोलतं की आपल्याला सांगावं लागतं. म्हणून मी काय करतो, जास्ती मोबाईल खेळणारे असले ना सकाळी की तिकडून येऊन आवाज वाढवून देतो त्या टेपचा. म्हणजे ते एक एक उठायला लागून जातं. ते पोरं सोपी गोष्ट आहे ती. बरं नेट चोरता, आम्ही पकड त्या बाकड्यावर बसला की नेट चोरता. ते पैसे चोरता येतं तर नेटची काय लागली. चांगली गेटची परीक्षा देत होतो. नेट चोर. अपहरण फार आहे, अपहरण फार आहे. आणि अपहरण हा रावणाचा धर्म आहे. त्याने सुरू केलं अपहरण पहिलं. असं आहे. म्हणून यज्ञाला दान पात्र असलं पाहिजे. करता आणि करविता. कोणतंही कर्म करायला पात्र मनुष्य पाहिजे. हे पण तुम्ही हे काम सुद्धा पात्र माणसं असलं तर चांगलं होईल आणि अपात्र माणसं असलं तर कसंही होईल. म्हणून उधड आणि सिद्धांत लक्षात आले पाहिजे. भीष्मपितामह म्हणाले या विषयीमध्ये पृथ्वी आणि काश्यप आणि मार्कंड मुनी यांचा संवाद आहे, तो उद्या तुला सांगेल. कृष्णार्पणमस्तु. महाभारतातले दृष्टांत आज महाभारतात झाले. सत्यगुरु राये कृपा मज की परिणाय घडली सेवा काही. भोजनामा